नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर आता येत्या 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. 26 फेब्रुवारी 2025 वार आहे बुधवार. या दिवशी आहे महाशिवरात्री. हा जो दिवस असतो महाशिवरात्रीचा, तर तो दिवस असतो भगवान शंकरांच्या उपासनेसाठी. आणि या दिवशी आपण सगळेजण उपवाससुद्धा करत असतो आणि भगवान शंकरांची जास्तीत जास्त आपण उपासना करत असतो, सेवा करत असतो, पूजा करत असतो. तर आपल्याला या दिवशी महाशिवरात्र आहे, तर त्या दिवशी आपल्याला 4 प्रहरी या वेळेमध्येच आपल्याला पूजा करायची आहे भगवान शंकरांची तुमच्या यथाशक्तीनुसार. आणि त्याच्यासोबतच आपला आता महाशिवरात्र आहे, तर त्या दिवशी आपण उपवास कधी सोडायचा असतो, त्या दिवशी आपल्याला काय खायचं आहे आणि काय नाही खायचं आहे उपवासामध्ये, आणि हे व्रत आपण कशासाठी करतो. तर आज मी तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे. तर कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ आपले पाहत असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता महाशिवरात्र असते, त्या दिवशी आपल्याला सगळ्यांनाच आपण जागरण करत असतो, भगवान शंकरांची उपासना करत असतो आपल्या यथाशक्तीनुसार. भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा हा कालावधी असतो. भगवान शंकरांची सेवा करण्याचा जो उत्तम काळ असतो तो असतो प्रदोष काळ असतो. ज्यांना 4 प्रहरी सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी प्रदोष काळामध्ये सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे पहिला प्रहर आहे तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. ज्यांना हेही शक्य होत नाही, त्यांनी बुधवारी म्हणजे सकाळी 26 तारखेला तुम्हाला पूजा करायची, सेवा करायची आहे. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तर भगवान शंकरांची उपासना करू शकता, पण त्या 4 प्रहरीला खूप जास्त महत्त्व आहे. तर आता आपण जाणून घेऊया की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना आपण जो जल अभिषेक करत असतो, तर त्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि जलाभिषेक करण्यासाठी शुभ वेळ म्हणजे असे 4 प्रहर कोणते आहेत ते तुम्हाला सांगते. तर पहिला प्रहर आहे 26 तारखेला, प्रदोष काळात सुरू होणार आहे. आता जो पहिला प्रहर आहे तो आहे संध्याकाळी 6:18 ते रात्री 9:25. आणि दुसरा प्रहर आहे रात्री 9:26 ते 12:35. आणि तिसरा प्रहर आहे तो आहे मध्यरात्री 12:35 ते पहाटे 3:42. आणि जो चौथा प्रहर आहे तो आहे 27 तारखेला, म्हणजे पहाटे 3:41 ते सकाळी 6:47. तर या वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता भगवान शंकरांची, म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार. आता तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं होतं की आधी आपल्याला या दिवशी पूजा करायची कशी आहे भगवान शंकरांची, रुद्राभिषेक कसा करायचा आहे, तर आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी काय पूजा करायची, कोणते सेवा मंत्र स्तोत्र बोलायचे आहे. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल अजून तर चेक करा. तर अशी सुंदर सेवा तुम्हाला भगवान शंकरांची करायची आहे. तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता, किंवा जरी तुम्ही प्रहर सेवामध्ये जरी तुम्ही सेवा केली तरी चालेल, कारण हा उत्तम काळ असतो, त्यामुळे तुम्हाला सांगितलं मी. आणि आता आपण जाणून घेऊया की आपल्याला आता उपवास करायचा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवास असतो, तर आपण हा जो उपवास असतो तो पूर्ण दिवस करत असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण तो सोडायचा असतो. तर 26 फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी पहाटेपासून सकाळपासून उपवास धरून संपूर्ण दिवस आपल्याला उपवास पाळायचा आहे. तर आपल्या मनातली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कोणतेही व्रत करत असतो, पण जर ते व्रत आपण जर पूर्ण नियमाने जर केले तर चांगलंच असतं. तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला या दिवशी उपवास आहे, तर त्या दिवशी आपल्याला काय खायचं आहे आणि काय नाही खायचं आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगेल की हा जो उपवास असतो महाशिवरात्रीचा, तर बरेच जण ना निर्जली उपवास करत असतात, म्हणजे पाण्याचा थेंबसुद्धा ते पित नाही, म्हणजे पूर्ण दिवस काहीच खात नाही असा उपवास कडक ते करत असतात. पण बघा कसं असतं, आपल्या जर शरीराला तुम्हाला झेपत असेल ना तर तुम्ही नक्की करा. आणि जर नसेल तुम्हाला शक्य होणार तर तुम्ही जरी काहीतरी असं खाऊन उपवास केला, व्रत केलं तरी चालणार आहे. आणि आपण बघा कोणतंही व्रत करतो ना त्यावेळेस आहे ना आपलं आचरणसुद्धा शुद्ध असणं महत्त्वाचं असतं. आणि त्या दिवशी मन आपलं शांत ठेवायचं असतं. या दिवशी तुम्ही काय आता खाऊ शकता ते तुम्हाला सांगते. उपवास आहे तर तुम्ही दूध पिऊ शकता, तुम्ही फळे खाऊ शकता, सफरचंद, कलिंगड, केळी वगैरे असं सगळी फळं खाऊ शकता. परत तुम्ही खजूर खाऊ शकता, राजगिरा खाऊ शकता, आणि बटाटा खाऊ शकता, रताळे खाऊ शकता, ताक, दही, किंवा तुम्ही मिल्कशेकसुद्धा घरी करू शकता. असं सगळं काही खाऊ शकता. फक्त तुम्हाला सांगते मी, या उपवासाला तुम्हाला भगर खायची नाही आहे, कारण की महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालत नाही. तो एक भाताचा प्रकार असतो, मानला जातो, त्यामुळे तुम्हाला भगर खायची नाही आहे. बाकी तुम्ही जे उपवासाचे पदार्थ असतात तर ते तुम्ही खाऊ शकता.
आणि सर्वात महत्त्वाचा हा उपवास आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास जो असतो तर तो आपल्याला पूर्ण दिवस धरायचा असतो, तुम्हाला मी आधी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो. तर तुम्हाला आता बघा काय करायचं आहे. तर बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक करणार आहात त्याच्या आधी तुम्हाला आपल्या भगवान शंकरांना, देवांना तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. 10-15 मिनटं तो नैवेद्य तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे. नंतर प्रत्येकाने ज्यांचे उपवास आहे घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तर त्यांनी त्या नैवेद्यामधलं प्रत्येकाने एक एक घास खायचा आहे. नंतर तुम्हाला बाकीचं जेवण जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि बघा तुम्हाला सांगते, जर तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये जर कोणाचा उपवास नसेल तर त्यांनी या दिवशी आहे ना कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. म्हणजे कांदा लसूण खायचा नाही आहे आणि खारटसुद्धा खायचं नाही, तिखटसुद्धा खायचं नाही. असं म्हणलं जाते की या दिवशी जर तिखट खाल्लं तर आपला जो स्वभाव असतो तर तो रागीट होतो आणि आपल्या शरीरावर त्याचा जास्त परिणाम होत असतो. त्यामुळं बघा या दिवशी आपल्याला तिखट हे वर्ज्य करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला समजलं असेल की या दिवशी आपल्याला महाशिवरात्र आहे. त्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये आपल्याला शुभ मुहूर्तावर पूजा करायची, सेवा करायची, भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. तर मी तुम्हाला सांगितलेली सेवा तुम्ही सगळी करायचा नक्की प्रयत्न करा. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आणि महाशिवरात्रीनिमित्त आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत, तर तुम्ही सगळे चेक करा बघितले नसतील तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर व्हिडिओ आपला आवडला असेल तुम्हाला आजचा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.